फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे चालू होती म्हणजे सत्यनारायण पूजा. तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघितलं असेल, कारण की आधी आम्ही छोटी पूजा करणार आहोत आणि मग एकदा इथे सेट झाल्याच्या नंतर मग पुन्हा मोठी पूजा करणार आहे पुढच्या महिन्यात मुहूर्त बघून. कारण की अजून थोडे किरकोळ कामं पण बाकी आहे, म्हणजे बरंच अजून टाईम लागेल थोडंसं ते कामं पूर्ण होण्यासाठी. तर त्यामुळं मग आम्ही म्हटलं अजून 1 महिन्याने आपण मोठी पूजा करू, वास्तुशांती ते सगळं करू. आणि ते पूजा मम्मी ते बसले होते आणि मी सगळे म्हणतील आता की अश्विनी तू साडी वगैरे घालायला पाहिजे होतं, पण मला बिलकुल वेळ भेटला नाही. कारण की मम्मी ते तिकडं होते सकाळी आणि इकडं पूजेची तयारी करायची होती. तर मग मी सगळ्या घरातला पसारा वगैरे क्लिनिंग करायची होती आणि विराला झोपी लावलं. त्यानंतर मग मी सगळा पसारा वगैरे आवरला आणि ते तिकडं असल्यामुळे मग मला हेल्प करायला कोणीच नव्हतं इथं. आणि मग विरा झोपल्यामुळं मी सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग मला वेळच भेटला नाही. नंतर ती उठली, मग तिचं आवरता मग पूर्ण पूजेचा वेळ होऊन गेला. आणि मग तिच्याजवळ बसायला पण कोणी नव्हतं. मिस्टरांना पण सामान आणायचं होतं, मम्मी पप्पांना पूजेला बसायचं होतं. आणि नंदनबाई सासूबाई त्या किचनमध्ये प्रसाद वगैरे बनवत होत्या. आणि त्याच्यामुळं मग आणि सासऱ्यांनी भार्गवला घेतलं होतं. सपना पण इथे तुळस आणायला गेली होती, पूजेसाठी तुळस पाहिजे होती. तर इथं नवीन घरात अजून तुळस नव्हती, तर त्यामुळं मग असं विराजवळ बसायलाच कोणी नव्हतं. आणि ती दुसऱ्यांजवळ रडायची पण खूप. आणि त्या दिवशी म्हणजे जास्त माणसं बघितल्यामुळं मग ती जास्त रडायची. मग त्यामुळं मला तिला घेणं खूप मुश्किल झाला, म्हणजे माझं आवरणं मुश्किल झालं. तिला मी सांभाळला आणि मला मग वेळच नाही भेटला. मी फक्त कशीबशी तरी आंघोळ वगैरे केली आणि मग इथं याच्यामध्ये आले. आता सासूबाई बसल्या होत्या विराजवळ, कारण की तिच्याजवळ एक जण पाहिजेच नाही, तर ती लय रडती मोठमोठ्याने. आणि मग असं बरोबर नाही वाटत की लहान बाळ रडतंय ना, आपण इकडं तिला सोडून मला बाकीचं काही म्हणजे असं हे नाही करूशी वाटत ती रडत असल्यावर. तर त्यामुळे इथं मग माझं काहीच तयारी नव्हती. मला पण वाटलं होतं मस्त छान, आता इतकी छान पूजा आपल्याला पण वाटतं, हौस असतेच प्रत्येकाला. मला पण हौस होती मस्त छान साडी वगैरे घालायची, पण आता लहान बाळ असल्यामुळे नाही पॉसिबल होत. तर त्याच्यामुळे नाही झालं मला ह्यावेळेस पॉसिबल. पण मोठी पूजा असल्यावर मग मी सगळी आधी तयारी कराल विराला पण बघून. तर इथे तुम्ही बघू शकता अजून कलरचं वगैरे थोडंसं काम बाकी आहे आणि बाहेर कंपाऊंड वगैरे करायचं पण काम बाकी आहे. त्यानंतर विहिरीला पण जाळी वगैरे टाकायची आहे इथं, कारण की घराजवळ साईडला विहीर आहे. आणि बऱ्याच पाठीमागं एक कमेंट आली होती की घराजवळ विहीर नसावी, म्हणजे नसली तर चांगलीच असते. पण आम्ही सगळं हे गुरूंना आधी दाखवून त्यांना, हे जे गुरु तुम्हाला व्हिडिओत दिसले त्यांनाच आम्ही विचारलं होतं की ह्या वावरामध्ये कोणती जागा योग्य राहील घर बांधण्यासाठी. पूर्ण 1 एकरचं वावर येते. तर त्यांनी ही जागा दाखवली होती. ते म्हटले ही जागा एकदम बेस्ट आहे, तुम्ही इथे घर बांधू शकता. तर मग त्यांना विचारूनच हे सगळं आम्ही पुढचं केलेलं आहे. सगळं वास्तूनुसार बनवलेलं आहे घर. आणि तर असं काही नाही एवढं प्रॉब्लेम विहिरीचा. त्याला जाळी वगैरे टाकल्यावर काही टेन्शन नसतं, घराजवळ पण असली तरी काही प्रॉब्लेम नसतो. आणि त्यानंतर हे सगळं क्लिनिंग वगैरे करायची आणि ते झाडे वगैरे पण करायचं आहे. या सगळ्यासाठी बराच वेळ जातो. आणि बरेच जण म्हणतात तुम्ही संगमनेरचं घर सोडून इकडं का बांधलं, तर त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही बघा. तसं नसेल बघेल तर मग मी कमेंटमध्ये लिंक देईल, तर तो तुम्ही बघू शकता. त्यासाठी आम्ही इकडे घर बांधलं आहे. अर्धा मेकअप ॲशेस आज खरं ओरिजिनल रूप आहे ॲशेस, खरंच ओरिजिनल. नो मेकअप, नुसती आंघोळ, पर पावडर सुद्धा नाही, ओरिजिनल. लहान पोरं असलं काही नाही अरे ते 5 मिनिटं पाहिजे टाईम किती होतं, वाजले किती. उलट भारी आहे ना, ओरिजिनल दिसले हो माहिती. 5 का बरं, 5 रुपये मारायचे. आता कशी पळती बघा द्वार. नाही 5 मारायचं मध्ये नका मारू, शॉर्टकट आणा माझ्या. आपल्याला काही नाही पूर्ण म्हणल्याशिवाय आता तुम्ही काहीच नाही करायचं. ठेवते ना ते खाली हळूच देवस्थान ठेवा. देव तुम्ही तुमच्याकडे करा देवस्थान. आता पाणी घ्या यांच्याकडे देऊ. त्यांच्याकडे. आता पाणी घ्या.
विशेषनिष्ठायां शुभपुण्यरितौ मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल ओम महिरिवा भूमिर्पदे दिवा भुंजाया हेयं परिवारना सर्वविश्वावयुनानि दिवा भूमान् कुसंवरि मल्प्यानि सुगन्धे दिवारुत्या रोचराणियं पुष्पै सम्भोजमस्तु आसुस्वर्चनमस्तु आसुस्वर्चनान्नोहं हरिताम्बेतवर्णाच चौकटिलवाकिनिकडे ओम हरिताम्बेतवर्णाच सर्वसर्वपरागदायिनि हरितेन पुष्पाञ्जलि महत्तं परमेश्वर पार्वती पदे हर महादेव गणपति बप्पा मंगलमूर्ति सत्यनारायण भगवान की जय। घरामध्ये श्रावणाचे ग्रंथ वाचन झालं पाहिजे मला येतो वाचतो तर सगळ्यांनी आपण म्हणतो वास्तू कशासाठी असतं वास्तू हे आपण वास्तू पुरुष आता ही जी पूजा साधी पूजा आहे ज्यावेळेस आपण वास्तू पुरुष त्या कोपऱ्यामध्ये ठेवतो त्यावेळेस वास्तू नावाचा तो एक राक्षस महादेवाचं ब्रह्मदेवाच्या नावापासून उत्पन्न झालं वास्तू पुरुष आपल्याला वास्तू शांती ठेवायचं त्याला महादेवाचं काय वरदान होतं तुला जो दिसल जे दिसल तर ते भक्षण करशील काय करायचं माणसं दिसतं माणसं रक्षण करायचं पशु पक्षी प्राणी झाड जे दिसल ते घर बीर कोणाचं काय असेल सगळं रक्षण करायचं म्हणून परत त्याला सगळ्या देवाशी करावं लागेल महादेव त्याला खाली बांधला त्याच्यावर पाठीवर सगळे बसले त्याचा सर्व आरोग्य खाली जमिनीवर पाडला त्याच्या पाठीवर सगळे देव बसला तो शांत झाला परत महादेवाच्या लोकांवर दिला ज्या घरामध्ये तुझी पूजा होणार ज्या घरामध्ये तुला वास्तू त्या ठेवणार नाही त्या घरामध्ये पूर्ण शांतता सुख नाही त्या घराचा पूर्ण हाच विषय कोणत्या रूपाने विषय पूर्ण तुम्हाला दवाखाना बांधणे म्हणजे सुख काय असतं त्या घरामध्ये म्हणून तो वास्तू विषय माझे जे कारण असेल सांगायचं तुम्ही जे तुमच्या घरामध्ये जे काही बोलावं झालं ते सगळं तो वास्तू काय म्हणतो तसं असतो लक्षात तुम्ही भांडणं केली तसं असतो माता तुम्ही चांगलं बोलले तसं असतो माता तुम्ही वाईट खाणं झाला तर तसं असतो माता चांगलं खाणं तसं असतो माता त्याचं काम असते असतं तसं असतो माता जे आहे ते चालू राहू मग घरात कसं वागायचं कसं बोलायचं आपण ठरवायचं प्रवेश करायचं लक्षात एवढं मान्य असतं तुझा पाय ठेवायचं उभा खांदा लावायचं नाव घ्यायचं प्रवेश घ्या नाव घ्या नाव व्हिडिओ घ्या पुढे या उजा पाय ठेवा नाव घ्या मग घ्या मध्ये नका जाऊ मध्ये लिहायचं लगेच नाव काय नाव काय घ्यायचं महादेवाच्या पिंडीवर बेगाचं पान पोपटरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचं तुम्ही या पुढे देवलग्नं सुजनं हेवा ताराबलं तुम्ही या तुम्ही थांबा तुमचा नंबर लावायचा तुम्ही चला पुढं किचन मध्ये तुम्ही खांदा लावा हा घ्या ना पुसून असं नाही पुढे जाऊ बसू चला जेवढं आहे तेवढं आलं देवलग्नं सुजनं हेवा तुम्ही जोडीने पुढे या आम्ही जाऊ याच्याकडे नाव घेऊ अश्विनी नाही असं नाही उखाण्याला घ्यायचं का हो हो पोरगी रडायची ना उखाण्याला जायचं त्याच्यामुळे ते रोड राहिली नाव घ्या चालनीची सायकल सोन्याचं सीट अश्विन मी चाललं संगमनेरला डबल सीट ओके आम्हाला त्यांना घेऊन द्या तुम्ही घ्या मंगळसूत्रातील 2 पाय सासर आणि माहेर आबासाहेबांनी दिला मला सौभाग्याचा आहे आई द्यावा ताईचा नंबर लागला द्यावा पुढे जाऊन पुढे बाई ना तुम्ही पुढे जा काय करायचं पुढे ये ना आवर नदीच्या किनारी नागनागिनी असत्या
नदीच्या किनारी नागनागिनीची वस्ती रवींद्रांना आयुष्य मिळावं माझ्यापेक्षा जास्त. वा वा छान. चला ते वलग्नम सुदनंददेव तुम्हाला काय सपना राहिली ना चॅटिंग केली बघा तो नवरदेव येत नाही तर विसरलो गुरु या थोडस इकडून या बाजूने कोणत्या तरी देवस्थान ठेवा. गॅस पेटवा तो. जेवण पाच जण येत ना त्यांनी हळदी कलशाला आणि गॅसला. अग्निनारायण देवताभ्यो नमो नमः. ठेव इथं ते बटन शेजारी. अग्निं ब्रजबाल्यो अग्निदूतांबुरो ददे हविवाहमुर्वे. तुम्ही कलशाला आणि अग्नीला हळदी कुंकवायचं 4 जण. ओम हरिरामवेदवर्णाच सर्वसंवरं भूकुहिनार्चदा देवी. तिथं गॅसला पण हळदी. अग्निनारायण देवताभ्यो नमः. गंधपुष्पैः सम्पूज्यमस्तु. आसुस्वर्चनमस्तु आसुस्वर्चनम्. ओम देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहे पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामाच्च देहि मे. पुढं ताई गे ताई झोपती काय आवर अश्विनीला पाठव पोरगी तिच्या काही. ओम गुणंदु महादेव जनसार्याहनंद विश्वा भूतानि जातवेदान् मुने. नमस्कार करायचा नमस्करू मे. चल तुम्ही घे. श्रीचरे लक्ष्मीवतन्या बहुरात्रे पारश्वे नखद्राणिर्पुषणो व्यक्तं ईशनन्यकानां महिकान सर्वैः जयं देहि यशो देहि दिविशो जहि. गॅसला पण अग्नीला पण गॅसला. ओम अग्निन्दूदम्बुरो ददे हविवाहं पूर्वे देवामासादयादि अग्निनारायण देवताभ्यो नमः. सोपसन्न वरदोद्भव. काय करायचं प्रत्येक रूममध्ये जायचं. कलश आणि देवाचं ताट खाली टाकायचं. परत डॉक्टर घ्यायचं असं प्रत्येक रूम मध्ये देवाला दाखवून आणायचं घर. म्हणजे पूजा करा बाहेर आणि फक्त कलश टाकायचा. नमस्कार. प्रत्येक रूम मध्ये गणेश. सोना चांदी चला बंद करण्यात थोडं. दादा चला या इकडं दादा. सर्वांगी सुंदर
धर. नमो वयं वैष्णवनाय कुर्महे सवे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवराज वैष्णवाय कामकामाय पुष्पाञ्जलिं लं आशु टाका. वाहून घ्या. फुलं आणि अक्षता. तुम्ही बसा खाली. घ्या अशी मम्मीला बस खाली. चला देव पावन नागन एवढं जाऊ नका. नाही आहे ना सगळं इथंच. तर असं चालू इथं मस्त फसली करायचं काम. इकडं पोळ्या चालू आहे. तिकडं डाळ टाकले. कुठे गेला होता? तर आता जेवण खाऊन झाले आणि निघाले सगळे. याला द्यायचं पाठवून तिकडं उजनीला. तिकडे डाळिंबाच्या बागा द्यायचा सोडून मोकळा. झाडाला बांधून ठेवायचा. गवत काढीन ना तेव्हा शाव्या पाहिजे तिकडे खाली. ऍक्टिंग पाहिजे ना. ह्यो लहान आहे. चाली होती ना. चालले आता. हा रडणार आहे आता. नाही ड्रायव्हरले पाहिलं डाक. थोडं मांडव घेऊन देऊ तुला वर उचलून. जमन का? कांदे आणि काही रे. जमाईन जा. भांडे बिंड्याची आपलं कपड्यांची.